माया आणि आरव हे दोघेही एका लॉजमध्ये आले होते. आजकालची प्रत्येक तरुण पिढी लॉजमध्ये थांबायला जाते. यामध्ये काही नवीन गोष्ट नाही. असंच काही माया आणि आरव हे दोघेही लॉजमध्ये 23 तारखेला गेले होते. पण याच लॉजमध्ये मायाबरोबर एवढी भयानक घटना घडणार होती याची तिने कल्पनाही केली नव्हती. 23 नोव्हेंबर 2024 दुपारचे 12:30 वाजले होते. CCTV फुटेजमध्ये दिसणारे हे तरुण जोडपं तर रॉयल लिव्हिंग या 3 स्टार हॉटेलमध्ये आलं होतं. रिसेप्शन आणि हॉटेलमध्ये लावलेला CCTV एवढा क्लिअर नाहीये, तरी पण या व्हिडिओमध्ये क्लिअर दिसते मायाच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. रिसेप्शनवरती कोणी नाही म्हणून आरव तिला थोड्या वेळेसाठी सोफ्यावर बसण्यासाठी सांगतो. त्यानंतर आरव रिसेप्शनवरती जाऊन रूम बुक करण्यासाठी ऑनलाईन पेमेंट करतो. हॉटेलचं पेमेंट आणि डॉक्युमेंट झाल्यानंतर ते दोघेही रूमकडे जातात. लॉजमध्ये आलेल्या माया आणि आरवच्या हातामध्ये फक्त एक हँडबॅग होती. दुसरं कोणतेही साहित्य नव्हतं. ते त्या दिवशी संध्याकाळी आरव 5 वाजता काहीतरी ऑनलाईन ऑर्डर करतो. संध्याकाळी 5 वाजता ऑनलाईन ऑर्डर झाल्यानंतर त्यानंतर ते कोणत्याही प्रकारची ऑर्डर करत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजले होते. त्यामुळे आरव आणि मायाला तो रूम सोडायचा होता. त्यामुळे हॉटेल मॅनेजर आरवच्या रूममध्ये फोन लावतो. त्या साईडने आरव फोन उचलतो आणि सांगतो, आम्हाला आणखीन 1 दिवस राहायचं आहे. तुमचं जे काही भाडं असेल ते मी पूर्ण पेमेंट करतो आणि लगेचच तो ऑनलाईन पेमेंट करतो. सेम तसे दुसऱ्या दिवशी देखील घडतं आणि आरवने आणखीन 1 दिवसाचा ऑनलाईन पेमेंट हॉटेल मालकाला केला. आरव आणि माया ज्या दिवशी म्हणजे 23 तारखेला लॉजमध्ये आले होते तो दिवस जर सोडला 24 आणि 25 तारखेला त्या दोघांनी कोणत्याही प्रकारची ऑर्डर केली नाही किंवा कोणत्याही प्रकारचे बाहेरून जेवण मागवले नाही. हॉटेल रिसेप्शनवरती जो कोणी व्यक्ती होता तो त्यांना फोन करून सारखे विचारायचा, आपल्याला जर काही पाहिजे असेल तर ऑर्डर करा. त्या साईडने लॉजमध्ये असलेला आरव उत्तर द्यायचा, हो नक्कीच, जे काय असेल ते मी तुम्हाला सांगेन. तर 26 तारीख आलेली होती. 26 तारखेला या दोघांना हॉटेलमधून चेकआउट करायचं होतं. पण 26 तारखेला सकाळी 8:30 वाजता आरव फक्त एकटाच त्या लॉजमधून बाहेर पडतो. आरवकडे बाहेर जाताना कोणत्याही प्रकारची बॅग नव्हती. त्यामुळे हॉटेल रिसेप्शनवरती जो कोणी व्यक्ती होता त्याने आरवला फारसं काही विचारलं नाही. घड्याळामध्ये 12:30 वाजले होते आणि हॉटेल रिसेप्शनवरती बसलेल्या व्यक्तीला माहीत होतं आज आरव आणि मायाला आपल्या हॉटेलमधून चेकआउट करायचं आहे. त्यामुळे रिसेप्शनवरून मायाच्या रूममध्ये असलेल्या टेलिफोनवरती कॉल करण्यात आला. पूर्ण मोबाईलची रिंग वाजत राहिली पण फोन कोणीही उचलला नाही. नंतर त्याने हॉटेलच्या रजिस्टरवरती आरवने आपला नंबर दिला होता त्या नंबरवरती रिसेप्शनवरून फोन केला. त्यावेळेस आरवचा मोबाईल स्विच ऑफ दाखवला. त्यानंतर हॉटेलचा त्याचा एक स्टाफ त्या रूमपर्यंत गेला. अगोदर दरवाजा वाजवला परंतु आतमधून कोणीही दरवाजा उघडला नाही. आवाज देखील दिला तरी देखील आतमधून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्याच्याकडे एक मास्टर की होती. त्यामुळे त्याने विचार केला मास्टर कीने दरवाजा उघडून पाहायला पाहिजे. त्याने जसं ती चावी दरवाजाला लावली व त्याला समजलं दरवाजा तर उघडाच होता, फक्त ढकललेला होता. हॉटेल स्टाफने जसं माया थांबलेल्या रूमचा दरवाजा उघडला त्याला एकदम दुर्गंधी आली. पण हॉटेल स्टाफला मॅनेजरची ऑर्डर होती, आतमध्ये काय झालं ते तू पाहून ये. त्यामुळे हॉटेल स्टाफने दरवाजा पुढे ढकलून रूममध्ये जातो आणि त्याला बेडवरती जे दिसतं त्याने त्याचा थरका फोडतो. त्या बेडवरती दुसरं कोणी नाही, आरव बरोबर आलेली माया ती रक्ताच्या थोरल्यामध्ये पडलेली होती. त्याने लगेचच हॉटेल स्टाफला याबद्दल माहिती दिली आणि अवघ्या काही वेळेतच ही बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली. पोलिसांची टीम, मीडिया सर्व द रॉयल लिव्हिंग या हॉटेलला पोचले. बेडवरती रक्ताच्या थोरल्यामध्ये पडलेली मायाची अवस्था पाहून हे सिद्ध होत होतं मायाची हत्या करून खूप वेळ झालेला आहे, कारण की तिच्या बॉडीमधून आता दुर्गंधी यायला सुरुवात झालेली होती. बेडवरती खाली फरशीवरती सर्वत्र रक्ताचा सडा होता आणि त्या बेडवर एक मोबाईल होता आणि बेडच्या बाजूला एक नायलॉनची दोरी देखील होती. तसेच माया आणि आरव ज्या रूममध्ये थांबले होते त्या रूममध्ये सिगारेटचे खूप जास्त प्रमाणामध्ये तुकडे देखील पडलेले होते. पोलिसांनी सर्वात अगोदर 23 वर्षीय मायाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला आणि त्यानंतर हॉटेलच्या रजिस्टरमध्ये आरवने जी एंट्री केली होती ती पोलिसांनी तपासली. तसेच हॉटेलच्या आजूबाजूच्या आणि हॉटेलचे सर्व CCTV फुटेज पाहायला सुरुवात केली आणि हाच तो CCTV फुटेज होता ज्यामध्ये माया शेवटच्या वेळेस जिवंत दिसली होती.
मायाला याची भनक नव्हती. ज्या प्रियकराबरोबर ती हॉटेलमध्ये आनंदामध्ये आली होती, हा तिचा शेवटचा दिवस असेल. मायाच्या छातीवरती आणि पोटावरती गाव एवढे डेंजर होते, जसं काय एखादा सायको किलर एखाद्याचा जीव घेतो, ते त्याचप्रमाणे मायाच्या शरीरावरती गाव होते. तर चला पाहूया हॉटेलमध्ये आलेल्या माया आणि आरवमध्ये नेमकं काय घडलं आणि पोलिसांनी आरवला कसं पकडलं आणि त्यांनी मायाला मारण्याचं कारण काय सांगितलं. 23 वर्षीय माया ही मूळची गुवाहाटीची रहिवासी, पण बेंगलोरमध्ये माया आपल्या मोठ्या बहिणीकडे राहत होती आणि तिथेच एका कंपनीमध्ये जॉबही करत होती. त्याशिवाय मायाचा एक यूट्यूब चॅनल देखील होता. त्या यूट्यूब चॅनलवरती माया मुलींसाठी लागणारे ब्युटी प्रोडक्टबद्दल माहिती द्यायची. नेचरने खूप साधी, सिंपल आणि सर्वांसोबत मन मिळव असणारी माया परिवारामध्ये सर्वांची लाडकी होती. त्याशिवाय माया 2 महिन्यात अगोदरच गुवाहाटीमध्ये एका लग्नाला गेली होती. त्यावेळेस तिच्या आई वडिलांना त्याची कल्पनाही नव्हती. आपण आपल्या मुलीला शेवटचं पाहतो. इकडे बेंगलोर पोलीस मायाच्या पोस्टमॉर्टमची रिपोर्टची वाट पाहत होता. पोलिसांनी दुसऱ्या टीमने या घटनेचा तपास चालू केला होता. जसे आपण अगोदरच सांगितलं होतं, स्टाफ जेव्हा मायाच्या रूममध्ये जातो तेव्हा खूप जास्त दुर्गंधी येते. म्हणजे याचा अर्थ की मायाचे 2 दिवस अगोदरच प्राण गेले होते. म्हणजे ज्या दिवशी आरव आणि माया त्या हॉटेलमध्ये आले होते त्याच दिवशी बेडवरती पडलेला मग तिचा मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे स्विच ऑफ झाला होता. पोलिसांनी सर्व पुरावे ताब्यात घेतले, सर्व CCTV पाहिले. यावरून हे सिद्ध झालं होतं, माया आणि आरव हे दोघेच त्या रूममध्ये होते. तिसरा कोणतीही व्यक्ती त्यांच्या रूममध्ये गेला नाही. पोलिसांनी लगेचच आरवचा शोध घेण्यासाठी काही पथके नेमली. पोलिसांनी माहिती घेतली तेव्हा पोलिसांना समजलं 24 वर्ष आरव हा केरळमध्ये रहिवासी आणि याच वर्षी तो बँगलोरमध्ये शिफ्ट झाला होता आणि त्याला एका कंपनीमध्ये जॉब देखील मिळाला होता. त्या ठिकाणी त्याला 20,000 रुपये सॅलरी म्हणून दिली जायची. पोलिसांनी आरवचे सर्व कॉल डिटेल्स काढले आणि त्याचा मोबाईल ट्रॅकिंगवरती टाकला. हॉटेलमधून CCTV मध्ये हे दिसलं होतं, आरव 26 तारखेला सकाळी 8:30 वाजता हॉटेलमधून निघून गेला होता. पण त्यानंतर आरव कुठे गेला याचा खुलासा पोलिसांनी CDR मार्फत झाला. समजलं हॉटेलमधून निघाल्यानंतर आरवने एक टॅक्सी ऑनलाईन बुक केली होती. त्या टॅक्सीने तो रेल्वे स्टेशनपर्यंत गेला. त्यानंतर मात्र आरवने त्याचा मोबाईल नंबर स्विच ऑफ केला. पोलिसांनी जेव्हा त्या टॅक्सी ड्रायव्हरची चौकशी केली तर त्या टॅक्सी ड्रायव्हरने सांगितलं, मी त्या मुलाला बेंगलोरच्या मॅजेस्टिक रेल्वे स्टेशनवरती सोडलं होतं. आरवचा फोन मध्ये मध्ये चालू होत होता. कदाचित ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तो फोन चालू करत असे आणि हाच पुरावा पोलिसांना आरोपीपर्यंत घेऊन जाणार होता. बेंगलोरमधून निघाल्यानंतर आरवचा मोबाईल लोकेशन कर्नाटकाच्या एका गावामध्ये दाखवलं होतं. त्यासाठी DCP D देवराज यांनी 3 टीमा बनवल्या होत्या. त्याच्यामध्ये एक टीमला केरळमध्ये आरवच्या घरी पाठवलं होतं. तेथे त्याचे आजोबा राहत होते. ते एक आर्मी ऑफिसर होते आणि ते रिटायर होते. पोलिसांची दुसरी टीम कर्नाटकला पाठवलं, ज्या ठिकाणी आरवचं लास्ट लोकेशन मिळालं होतं. आणि पोलिसांची तिसरी टीम टेक्निकल इन्फॉर्मेशन काढत होती. आणि याच दरम्यान मायाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला, जो की सर्वांचा थरका उडवणारा होता. मायाच्या दोन्ही खांद्यावरती आणि डोक्यावरती गंभीर जखमा झाले होते. तसेच मायाच्या चेस्टवरती 15 पेक्षा अधिक जास्त वार केले होते आणि यामधील एक वार एवढा भयंकर होता तो छातीच्या आरपार गेला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार मायेचा जीव 2 दिवसा अगोदरच गेला होता. म्हणजे की ज्या दिवशी आरव आणि माया त्या हॉटेलमध्ये आले होते. आणि अशामध्ये आरवच हा मुख्य आरोपी होता. पण त्याला पकडणं पोलिसांना सोपं जाणार नव्हतं, कारण की आरव एका जागेवरती जास्त वेळ थांबत नव्हता आणि प्रवास करण्यासाठी तो सरकारी बसेचा वापर करायचा. आरव कर्नाटकानंतर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या वेगवेगळ्या जागेत गेला. त्यानंतर आरव त्या ठिकाणावरून वाराणसीला गेला आणि वाराणसीमधूनच त्याने आपल्या आजोबांना फोन केला आणि त्यांच्या हातातून जो काही गुन्हा झाला तो आरवने आपल्या आजोबांना फोनवरती सांगितला. तर इकडे केरळला अगोदरच पोलिसांची एक टीम आरवच्या चौकीसाठी आली होती. आरवच्या आजोबाने आरवला फोनवरतीच सांगितलं, तू असं किती दिवस पोलिसांपासून लपणार आहेस आणि किती दिवस पळणार आहेस? जास्त दिवस पोलिसांच्या तावडीतून वाचू शकणार नाही. त्यापेक्षा तू केरळला ये आणि स्वतः पोलिसांच्या स्वाधीन कर. आरव गेल्या 3 दिवसापासून त्याने 2,500 किलोमीटरचा प्रवास केला होता आणि आता तर आरवकडचे पैसेही संपले होते. आजोबाने आरवला एकदम शांतपणे समजावलं. आजोबांनी जे काही सांगितलं ते आरवला पटलं आणि आरव स्वतःहून बेंगलोरमध्ये आला.
आणि पोलीस स्टेशनला गेला. ही केस जेवढी साधी सिंपल दिसत होती तेवढी ती साधी सिंपल नव्हती. कारण की पोलिसांनी आरवला जेव्हा विचारलं तू मायाला मारला आहे का, तर आरवने लगेचच गुन्हा कबूल केला. पण पोलिसांनी जेव्हा आरवला विचारलं तू मायाला का मारला, तर आरवने याचं उत्तर पोलिसांना असं दिलं होतं की हा आमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे, मी तो आपल्याला सांगू शकत नाही. पोलिसांनी आरवची वेगवेगळ्या प्रकारे चौकशी केली. तू मायाची हत्या का केली याचं आम्हाला कारण सांग. परंतु आरवने नेहमी एकच सांगायचा, हा आमचा पर्सनल मॅटर आहे. आरव जेव्हा स्वतःहून पोलिसांसमोर आला तेव्हा तो अतिशय घाबरला होता आणि एकदम शांत होता. या केसच्या डीसीपीने जेव्हा हे नोटीस केलं होतं तेव्हा त्यांना समजलं आरव असं या प्रश्नाचे उत्तर देणार नाही. यासाठी पोलिसांनी वेगळ्या अँगलने आरवची चौकशी केली. पोलीस आरवला त्याच हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि त्याच रूममध्ये घेऊन गेले. त्या ठिकाणी आरव आणि माया थांबले होते. पोलिसांनी आरवला एवढं इमोशनल केलं की आरवने सर्व काही सांगून टाकलं. आरवचा जन्म केरळमध्ये कुन्नूरमध्ये झाला होता. आरवचे आजोबा आर्मीमध्ये होते आणि त्यांनीच त्याचं शिक्षण केलं होतं. आरवच्या लहानपणी त्याच्या आई आणि वडिलांचा घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर आरव आपल्या आईबरोबर राहत होता. तेव्हा आरवच्या आईने दुसरं लग्न केलं. अचानक जीवनामध्ये आलेल्या दुसऱ्या वडिलांकडून आरवला प्रेम तर मिळालं नाही, पण मिळालं सावत्र वडिलांकडून मार. आणि दुसरं लग्न जास्त दिवस टिकलं नाही. पुन्हा एकदा आरवच्या आईचा घटस्फोट झाला. पण आरवचं दुःख इथंच थांबलं नाही. त्यानंतर आरवच्या आईने तिसरं लग्न देखील केलं. पण आता मात्र आरव आईच्या या स्वभावाला कंटाळला आणि आईला सोडून तो आजोबांकडे राहायला आला. मायेच्या आयत्तेच्या 8 महिन्या अगोदर आरव आणि माया हे दोघेही एका डेटिंग ॲपवरून ऑनलाईन ओळख झाली होती. माया त्यावेळी बेंगळुरूमध्ये जॉब करत होती, तर आरव केरळामध्ये BBAचं शिक्षण घेत होता. अनेक पेपरमध्ये फेल झाल्यामुळे आरव BBA पास होऊ शकला नाही. त्यावेळेस मायाने त्याला सांगितलं तू बेंगळुरूमध्ये ये, तुला मी चांगला जॉब पाहून देते. आरव आजोबाला सांगून बेंगलोरला जॉबसाठी निघून आला. एका शहरामध्ये माया आणि आरव राहत असल्यामुळे रोजच भेटायचे आणि बघता बघता त्यांचं एक फिजिकल रिलेशन बनलं होतं. सर्व काही व्यवस्थित चालू होतं. याच दरम्यान आरवने मायाला विचारलं तू माझ्याबरोबर रिलेशनशिपमध्ये एका रूममध्ये राहा. आरवला खात्री होती मायाला नकार देणार नाही, कारण की आरव मायावरती खूप प्रेम करायचा. झालं उलट. मायेने या गोष्टीचा साफ नकार दिला. मायाचा स्वभाव खूप नॅचरली आणि फ्रेंडली होता आणि तिच्या फ्रेंडली स्वभावामुळे तिचे खूप जास्त मित्रही होते. आणि इथे मात्र आरवचं उलट होतं. आरवचा कोणताही मित्र नव्हता आणि बेंगळुरूमध्ये देखील तो एकटाच राहायचा. माया अशी मुलगी होती जी आरवच्या जीवनात पहिल्यांदाच आली होती आणि त्याचं पहिलं प्रेम आणि मैत्री होती. आरव मायेच्या या गोष्टीवरती खूपच नाराज झाला होता, कारण की लहानपणापासून प्रेम मिळालं नाही. त्याला प्रेम मिळालं ते फक्त मायेचं. इकडे आरवचे आजोबा सोडलं तर आरवची कोणतीच फॅमिली नव्हती. दुसरीकडे मायेचे आई वडील, बहीण, पूर्ण परिवार होता. त्यामुळे माया जास्त फ्रेंडली होती आणि तिची मुलं देखील खूप जास्त फ्रेंड होते. हीच गोष्ट आरवला खटकत होती. तिच्यावरती मनापासून प्रेम करायचा आणि त्याला इच्छा होती आता आपण दोघे प्रेम करतोय तर एकाच लिव्हिंग रूम मध्ये रिलेशनशिपमध्ये का राहू शकत नाही. इकडे माया अगोदरच आपल्या बहिणीबरोबर राहत होती आणि तिला आपल्या बहिणीला सोडून आरव बरोबर राहायला जायचं नव्हतं. शिवाय आरवच्या मनात भलतेच प्रश्न येत होते. आरवने पोलिसांना हे सांगितलं होतं मायेचे खूप जास्त फ्रेंड होते की अनेक मुलांबरोबर फोनवर बोलायची. त्यावरून मायेने एकत्र राहण्यासाठी दिलेला नकार, त्यामुळे आरवला काही ना काही संशय नक्की झाला होता. पण आरवने पुन्हा एकदा मायेला रिक्वेस्ट केली होती की माझ्याबरोबर तू राहू शकत नाहीस, पण मला तुझे 24 तास देऊ शकतेस ना. आरवच्या या गोष्टीवरती मायेने होकार दिला आणि 1 दिवसासाठी आरव बरोबर राहण्यासाठी तयार झाली. मायेने आपल्या मोठ्या बहिणीला खोटं सांगितलं ऑफिसमध्ये पार्टी आहे, त्यामुळे ती रात्री घरी येणार नाही आणि मायाचा हाच निर्णय तिच्यासाठी घातक ठरला. 23 नोव्हेंबरला जेव्हा आरव आणि माया हॉटेलमध्ये आले होते, ज्या वेळेस आरव रिसेप्शनवरती पेमेंट करत होता, त्या दिवशी देखील माया पाठीमागे सोफ्यावर बसून कोणासंग तरी चॅटिंग करत होती, अशी माहिती आरवने पोलिसांना दिली. हे दोघांच्या भांडणाचं कारण झालं. आरवने मायाला सांगितलं तू फोन कमी वापर आणि मला जास्त वेळ दे आणि याच कारणामुळे दोघांमध्ये भांडण झालं. अगोदर हे दोघं एकमेकांना बोलत होते, परंतु आता हे मात्र हाणामारीवरती आलं. आरव अगोदर मायावरती संशय करत होता तेव्हा अधिकच राग येत होता. यामुळे आरवचा संशय अधिकच वाढला आणि याच कारणामुळे आरवच्या मनामध्ये भयंकर राग भरला. आपण अगोदर सुरुवातीला म्हटलं होतं आरव आणि माया ज्या दिवशी हॉटेलला आले होते त्या दिवशी ती ऑर्डर आरवने केली होती. त्या ऑर्डरमध्ये एक किचन नाईफ
आणि एक नायलॉनची दोरी ऑर्डर करतो आणि त्याच नायलॉनच्या दोरीने आरवने अगोदरच मायाचा गळा आवळला आणि त्या किचन नाईफने आरवने मायाच्या छातीवरती बसून अनेक वार केले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये याच खांद्यावरती आणि डोक्यावरती ही जखम होती. म्हणजेच याचा अर्थ मायेने स्वतःला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि दोघांमध्ये चांगलीच हाणामारी झाली होती. कारण की या दरम्यान आरवच्या हातामध्ये जखम झाली होती. पोस्टमॉर्टम रिपोर्ट एवढा भयंकर होता की पोलिसांना विश्वास बसला नव्हता. असा प्रकार फक्त एखादा सायको किलर करू शकतो किंवा एखादा व्यक्ती जो आपल्यापेक्षा दुसऱ्यावरती जास्त प्रेम करतो. मग तो व्यक्ती ज्याला जीवनामध्ये फक्त दुःखच भेटले आणि त्याने सर्व दुःखांचा राग त्या व्यक्तीवरती काढला. त्यावरून हे सिद्ध झालं होतं आरवला मायाला मारण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्लॅन केला नव्हता. त्यामुळेच हॉटेलच्या रिसेप्शनवरती आरवने जी काही माहिती भरली होती ती खरी होती. शिवाय जेव्हा आरवने मायाचा प्राण घेतले त्यानंतर 2 दिवस आरव त्याच रूममध्ये होता. आरवने पोलिसांना सांगितलं, मला या गोष्टीचा पश्चाताप झाला होता. त्यामुळेच तो आरव मायाचे प्राण घेतल्यानंतरही त्या रूममध्ये 2 दिवस होता. त्या 2 दिवसामध्ये आरव ही नायलॉनची दोरी त्याने ऑर्डर केली होती. त्याच दोरीने स्वतःचे प्राण घेण्याचे प्रयत्न केले, पण ही गोष्ट मात्र त्याला करता आली नाही. जेव्हा 2 दिवसानंतर मायाच्या बॉडीमधून दुर्गंधी तिच्या बरोबर एवढं भयंकर कांड करेल. कारण की प्रत्येकाच्या मनात असतं माझ्या बरोबर कधी चुकीचं होऊ शकत नाही, पण कोणीही कधी विचार करत नाही आपण ज्या व्यक्तीबरोबर टाइम घालवतोय त्या व्यक्तीबरोबर आपण राहतोय तो व्यक्ती आपल्या बरोबर असं काही करेल. आपल्या जीवनामध्ये कोणीही नसेल आणि अचानक आपल्या जीवनामध्ये अशी एक व्यक्ती येते. त्या व्यक्तीला आपण आपलं आयुष्य मानतो आणि आपल्याला वाटतं हाच व्यक्ती आपल्या जीवनामध्ये राहू शकतो. या ठिकाणी आपला विचार करायला हवा की आपण जसं विचार करतो तसं पाहतो तसं जग चालत नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये लोक येतात जातात, काही थांबतात तर काही निघून जातात. जर यामध्ये सर्वात जास्त किंमत काय असेल तर तुमची लाईफ आहे, तुमचं जीवन आहे आणि तुमचं फ्युचर आहे. यामुळे आयुष्यामध्ये कधी ना कधी असा निर्णय घेऊ नका की ज्या निर्णयामुळे आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. सर्वांनी आपली काळजी घ्या. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या घटनेवरती कमेंट करून आपली प्रतिक्रिया नक्की कळवा.